काल मंत्री महोदयासोबत चर्चा करण्यासाठी जेव्हा फोन केला तर मंत्री महोदय सुद्धा फोन उचलायला तयार नाही. शेवटी त्यांना मी लावला होता फोन. शेवटी त्यांना मला निषेधाचं पत्र सुद्धा त्यांना पाठवावं लागलं. तर आंदेबा तुमचा निषेध करतोय. म्हणजे आदिवासी समाजाला हे शासन नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे का? त्यांना आरक्षण न मिळावं म्हणून आजपर्यंत कुलपत्या हे शासन करीत आहे. पुन्हा आम्ही एकत्र दिवस आदिवासी साजरा करतो आहे. याच्यावर त्यांनी जो अडथळा निर्माण केला आणि उद्याच्या सूर्यभट येथे जो त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला आदिवासी विभागाचा आम्ही निषेध करतो आहे. माझ्यासोबत बसलेले आहेत तोप या संघटनेचे आदिवासी अधिकारी संघटनेचे एनजे कुंभरे साहेब आहेत. गोरवाला गणतंत्र पार्टीचे दिनेश शिडाम आहेत. खलबालबी समाज संघटनेचे गावगाणे साहेब आहेत. राम साहेब आहेत आणि काष्टराज महासंघाचे गाडे साहेब आहेत. आणि इकडे वेगवेगळे आमच्या संघटनेचे पदाधिकारी सदस्य मागे बसलेले आहेत. आणि याकरता कालच मी प्रत्येक वृत्तपत्रामध्ये जे काही बातमी टाकली होती ती बातमी काही तो पुढे लागली नाही. आणि न लागल्यामुळे आज आम्हाला हे पत्रकार परिषद घ्यावं लागली की आमच्या कुठेतरी रोज समाज माध्यमाच्या द्वारे या शासनापर्यंत गेला पाहिजे आणि त्यांना आमची भावना समजली पाहिजे की आदिवासी समाज आपल्याला नाराज आहे. आणि म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद आम्ही इथे आयोजित केलेली आहे. एक प्रश्न होता, तो मेळावा आदिवासी महिलांचाच आहे ना? होय. मग त्याला मेळाव्याला तुमचा विरोध? हॅलो, मेळाव्याला आमचा बिलकुल विरोध नाही. परंतु ज्या वीरांगणा राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण नावाने सुरू केलेलं आहे, राणी दुर्गावती महान योद्धा होती आम्हाला मान्यच आहे. परंतु राणी दुर्गावतीचा जन्मतारीख नाही 5 ऑक्टोबर आहे आणि मृत्यू दिवस पण 26 जून आहे. राणी दुर्गावतीचा काही संबंध नाही. आणि त्या कार्यक्रमात जर आम्हाला आदिवासी जागतिक आदिवासी दिवसाचा उल्लेख केला असता आम्हाला आनंदच झाला असता. जागतिक आदिवासी दिनानिमित्त असा जर उल्लेख असता, हा, आमचं म्हणतच नव्हतं ना. परंतु जागतिक आदिवासी दिवसाचा कुठेही उल्लेख न करताना केवळ योजना लादण्यासाठी म्हणून याचा वापर करणं याला आमचा विरोध आहे. दुसरी गोष्ट अशी की आपल्या या राज्यातल्या महिलांनी म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींनी ज्या सरकारला सत्तेत बसवलं, उद्या रक्षाबंधन आहे साहेब, रक्षाबंधनात सुद्धा आठवण आमच्या मंत्री महोदयांना नसावं किंवा सरकारला नसावं किती मोठं दुर्दैव आहे. त्यातल्या त्यात 9